लालबाग. मी आदित्य. सौरभ कुठे आहे? सौरभ. सौरभ हो हां सौरभ चाललोय लालबागला. तर आता ट्रेन कुठली धरायची आपल्याला? दादर. हो दादर. दादर दादर इकडे आहे. अरे इकडे सौरभ आज हो, सौरभ आज आलायचं मुंबईला. चला. नाही इकडून जायचं तिकडे नाहीत ना अजून. हां तर सौरभ सोबत आम्ही आज दादरला चाललो. इथून परळ डायरेक्ट लालबाग. ओके. तर लालबागवरून चिंचपोकळी वगैरे खूप सारे गणपती. तर आज सॅटर्डे संडे असल्यामुळे आम्ही मजाच करणार आहे विकेंडची. अप्रतिम गर्दी आहे. अप्रतिम गर्दी तिसरा आठवडा. तरी बघू आज काय काय होते मजा. तर तुम्ही ब्लॉगमध्ये तयार राहा. पुढे बघा. सौरभ मी या गोष्टीचा पार्ट सर मुंबईत. सौरभ इतक्या दिवसांनी आपण आलोय, कसं वाटतंय? काही नाही. जरा सांगा की काही उपयोग नाही. तुम्ही मुंबईत का आलाय? दर्शन घ्यायला. कोणाला भेटायचं? कोणाला दर्शन? लालबागचं दर्शन घ्यायला. बाकी काही नाही. लालबागचं दर्शन घ्यायला साहेब आले. ॲक्च्युली सौरभ लालबागचं दर्शन घ्यायला आलाय. पण मला जर काय वाटत नाही लालबागचं दर्शन घ्यायला आलाय. दर्शन कोणाचं घ्यायला आलाय सौरभ? ॲक्च्युली लोनली माणूस आहे तुम्ही, त्यामुळे जरा नो कमेंट्स. बघा आदित्य पण सांगायला द्यायला लागला. म्हणजे समजून घ्या तुम्ही काय सीन आहे. सौरभची प्रतिक्रिया. गेलो तर प्रतिक्रिया घे. बघा म्हटलं प्रतिक्रिया कुठली घेणार आहेस तू? म्हणजे कोणाला तर भेटायला आलं आहे. गेल्यावर प्रतिक्रिया घे. तर आम्ही लालबागला असं आलतो. अंधेरी येऊन लोकल पकडून दादरला, दादरवरून स्लो लोकल पकडून करी रोडला. तिथे बोर्ड लावलेच आहेत कसं जायचं कुठं जायचं. तर आता ॲक्च्युली आरती चालू आहे. आरती सीझन असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे. तर बघू आपण आता काय करायचं. शक्यतो मुखदर्शनच घ्यायचं सीन चालू आहे आमचं. तर मुखदर्शन असलं तरी वेळ तर लागणार होताच. तर म्हणलं काहीतरी खाऊन घेऊया पहिला, मग जाऊया दर्शनासाठी. काय त्रास होतो त्याला हे होतं शुगर सुरू. कसं आहे तिथे डाव गणलेला दिसाला. कशावर कधी आठवलं डाव गणलेला दिसाला मला. तर दे मी पकडते. ओके ठीक आहे. हे तू लालबागला आलती? हो. कसं आहे गर्दी? तुम्हाला काय दाखवतोय हे? ब्लॉगमध्ये तुला घेतो. माझं तोंडावर असं काय दाखवतोय? मी लालबागला आलेली फर्स्ट डेला आणि मला 3.5 hours लागलेले दर्शनाला. आणि मला संध्याकाळची आरती पण मिळालेली आणि मला खूप मजा आली. सो माझा पण ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा. तर गाईज तिथे पण चॅनल आहे, सबस्क्राईब करा. सो तिला मी घेऊन आले आज व्लॉग करण्यासाठी. कुठे जायचं माझ्यामुळे आज यायला एक्स्ट्रा कॉन्टेंट पण मिळते. नाही तर हे एकशे मित्र काहीच कामाचे नाही. हां एक्स्ट्रा कंटेंट भेटतोय पण मित्र खूप कामाचे आहेत. हे काय इग्नोर करूया आपण. त्या गोष्टी कंटेंट आपण पण शोधून काढू शकतोय, त्यात काय विषय नाही. फक्त आता हिला घेऊन जातोय. आमची गाईड आहे ती लालबागच्या दर्शनसाठी. बघू आता तिच्यासोबत कुठे आम्हाला जायला भेटतं, काय भेटतं आणि काय दर्शन भेटतं. तरी गर्दी बघा तुम्ही कशी आहे, एक नंबर. आता आपण प्रवेश करतोय लालबागच्या मंडपात. बघा किती मोठं आयोजन आहे. यावर्षी मंडपाचं थीम फारच आकर्षक आहे. थोडं फास्ट फॉरवर्ड करूया म्हटलं, कारण पाहताय ना इथे किती मोठी गर्दी आहे. लालबागच्या दर्शनासाठी लोक तासनतास रांगेत उभे राहतात. पण बाप्पावरची श्रद्धा आणि भक्ती त्यांना त्या गर्दीचा विसर पाडते. मी सुद्धा गर्दीतून वाट काढत श्वास रोखत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालो. फायनली आता आमचं दर्शन झालंय. तुम्हाला आवाज येत नसेल माझा, पण दर्शन आमचं चांगलं झालंय.
तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करू शकता. बघा कसं आहे. सौरभमुळे आमच्या दर्शनात चांगलं झाले. कारण आधी जर तसंच बघ. सौरभनं आमचा आज जरा आत लिंका लावून आमची ओळख करून घेतली. लिटरली 4.5-5 तासाच्या परिश्रमानंतर म्हणजे लालबागचं दर्शन घेतलं. लालबागचं दर्शन घेतल्यानंतर चिंतामणीला गेलं. चिंतामणीचं दर्शन काय आपल्या नशिबात नव्हतं. सोडा राहू द्या म्हटलं. तिथनं आम्ही आलो कॅब करून डायरेक्टली आम्ही अंधेरीला आलो. अंधेरीला आलो जरा फ्रेशनेस झालं. फ्रेशनेस जाऊन पण अजून आमच्यात एनर्जी आहे थोडीफार आहे. चहा पिलाय त्यामुळे चहा पिल्यानंतर आता चाललो आहे. आता आम्ही मरीन्स. आता बघूया आमच्या लोकांच्या तर एनर्जी फुल आहे. आमचे एक आजारी पंडित आहेत त्यांची बघूया काय एनर्जी आहे. हे आमचे आजारी पंडित सौरभ जाधव आहे. तुमची एनर्जी आहे तुम्हाला आज फिरण्यासाठी मरीनवर. सौरभ छत्री मेन गोष्ट छत्री घेतला. तर तर झोपेची आई बहीण करून आम्ही आमच्या फेवरेट स्पॉट, तुम्हाला माहिती आहे आमचा फेवरेट स्पॉट कोणता आहे, तो म्हणजे मरीनवरती आलो आहे. चाललो आहे मरीनला चाललो आहे. तर आता आम्ही चर्चगेटच्या स्टेशनवरती आहे. चर्चगेट स्टेशनवरती आहे. मरीन्सवरती वातावरण सकाळी सकाळी एक नंबर होतं. त्यात पाऊस पण आलता. आद्या म्हणला छत्रीचा वापर झाला, चला कट्ट्यावरती जाऊन बसत तिथं. इसके पास लड़की भाई छोड़ के गई है. इन दोनों के पास लड़की मेरे पास कोई नहीं. अरे छोड़ के गई. सर सौरभ जवळजवळ वर्षाने मरीनवरती आलेले आहेत. सौरभ कसं वाटतंय? एक्सप्रेशनवरून समजतंय. सर कसं वाटतं सौरभ ॲक्च्युली वर्षानं मरीनवरती आले आणि आदित्यनं असली गाडी लावलाय का नाही, त्यामुळं एक्सप्रेशन लेस झालेलं आहे त्याचा चेहरा. हे बघा तुम्ही स्वतः बघू शकता. 3 वर्षापूर्वी ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडच्या आठवणीत आजची सकाळ वाया घालवत आहे. तर 3 वर्षाच्या आधी ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडसाठी आजची सकाळ वाया घालवत आहे. तर तुम्ही असं काहीच करू नका. माझा ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, ही होती आपली लालबाग राजाची सफर. आशा आहे तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाचा अनुभव खास होता. तुमच्याही प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.